मला सांगा की आता लोकांना तुम्ही काय सांगणार, कारण प्रत्येक वेळी आपण बरीच कारणं देतो. आता लोक त्या मनस्थितीच्या बाहेर पडलेली आहेत. लोक म्हणतात की आम्हाला खड्डे नको, बाकी काय द्या, आम्हाला एक चांगला रस्ता द्या, असं जे म्हणतात. कारण हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक असतात, बसमधून जाणारी, रोज ट्रॅव्हल करणारे म्हातारे लोक असतात. अक्षरशः त्यांना वाटतं की आज जाऊ नये, कारण काय माहीत खड्ड्यात जाताना आपली कंबर मोडेल, अशी परिस्थिती आजची. कसं आहे की आपण थोडंसं गांभीर्याने विचार केला तर एक लक्षात येईल की निव्वळ आपण मुंबई शहरापुरतं बोलत राहतोय मगापासून. मुंबई शहराचा प्रश्न आहेच, उभ्या महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका राज्य नाही करत आहे आणि तिथं उभ्या महाराष्ट्रात सगळ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. तिथं आमचं तर सत्ता नाही, सरकार तिथं बसलेलं आहे, 10-10 वर्ष बसलेले आहे, तरी सुद्धा ती परिस्थिती आहे. आता या परिस्थितीवर मात करताना मुंबई शहराचा वेगळा विचार करायला पाहिजे आपण. मुंबई शहराची वाढती लोकसंख्या आहे, मुंबई शहराचा पाण्याचा ड्रेनचा विषय आहे, इंग्रजांच्या काळचं ड्रेन आहे. आजही पाणी कितीही उपाय करून सुद्धा भरतीच्या वेळी जर भरपूर पाऊस पडला तर त्याला दुसरा मार्ग नाही, पाणी तुंबते. तुंबलेलं पाणी साचलं की डांबरीकरण असलेल्या रस्त्यांची सॉईल खाली, माती ओली झाली का वरून सॉईल खाली दाबली जाते आणि या खड्डे पडत राहणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण तांत्रिक सुद्धा विचार केला म्हणजे थोडक्यात त्याला काहीच औषध नाही आहे. औषध काय परमनंट औषध मिळणार नाही तुम्हाला हे किती जरी केलं आपण तरी 100% रस्ते पुढच्या पावसाळ्यात, कोणाचं उलट आणखीन कोणी आलं म्हणून अख्ख्या 100% रस्ते पुढच्या पावसाळ्यात नितळते असं होणार नाही. काहींची हमी संपलेली असते, पैशाची तरतूद लागते, डांबरीकरण करण्याची वेळ लागते आणि हे सगळं काम पावसाळ्यानंतर करावं लागतं पुन्हा.